षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू साहिल ठाकूरचा भन्नाट वेगाचा पहिला चेंडू अफलातून दर्जेदार डॉट बॉल. अविनाश वाकणकर मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला सागर थरकोडे ही जोडी दाखल झाली आहे. मुख्य व्यासपीठावरती पाठीमागच्या बाजूला लकी ड्रॉचे कुपन्स दिले जात आहेत. ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन्स हवे असतील त्यांनी घ्या. आदरणीय संजय भाऊ माझिरे आपणास विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या पांडाभाऊ मराठे यांच्या वतीने आदेश यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. पांडाभाऊ आपणास विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. संजय भाऊ माझिरे आपणास विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. रफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या बॉलवरती अविनाश वाकणकरच्या बॅटमधून षटकार. यावेळेचा चेंडू लो फुल टॉस. साहिलचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये त्या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर रोहित शेडावत चेंडूला रोखताना जो पाहायला मिळणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. 7 धावा दफलकावरत आहेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहू शकाल. निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आदेश तांगडे यांना दिला जातोय. मागच्या सीझनला याच मैदानावरती चांदीची गदा प्लेअर ऑफ द डेचा किताब पटकावणारा आदेश तांगडे आज पुन्हा एकदा चमकताना पाहायला मिळाला आहे. 7 धावा दफलकावरत आहेत. साहिल ठाकूर षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करताना. यावेळी सागर साठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर बॉल होता जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकासा फायदा या चेंडूवरती घेऊ शकलेले नाहीयेत. सिंगल धावेल आणि या सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा ज्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून भव्य चषक सौजन्य आहे. आदरणीय संतोष काका पानसरे देखील आपण पाहतोय प्रामुख्याने उपस्थित आहेत. पुनश्च एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 8 धावा दफलकावर गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. साहिल ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल धावेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 9 धावा दफलकावरत आहेत. रेड्डीस तेजस कुंभार यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन हा संघ आहे. या संघामध्ये निश्चितच आपण पाहतोय महेश नानगुड्यासारखा घातक विस्फोटक खेळाडू सातत्यानं कमालीचा खेळ साकारताना जो आपल्याला पाहायला मिळत असतो. निश्चितच महेश नानगुडे देखील गोलंदाजी करताना या मैदानावरती पाहायला मिळेल. गतवर्षीचा मित्रांनो स्वयंभू रामेश्वर करंड बुकुम 2023 या स्पर्धेकडे खरं तर तुमचं लक्ष थोडंसं मी वेधेल. मागच्या सीझनमध्ये मागच्या पर्वामध्ये या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला प्लेअर ऑफ द डेची चांदीची गदा पटकवणारा महेश नानगुडे तो सातत्यानं मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवतोय. अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक टीममध्ये देखील खऱ्या अर्थानं महेश नानगुडेला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये महेश नानगुडे ॲज अ आयकॉन आयडॉल खेळताना तो पाहायला मिळतो. निश्चितच मावळ प्रीमियर लीग असेल, जुन्नर प्रीमियर लीग असेल, आंबेगाव प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग या मोठमोठ्या स्पर्धेंमध्ये महेश नानगुडेला आपण खेळताना पाहतो. पुण्यामधील खरं तर नामांकित स्पर्धा एनबी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपण महेशला पाहिलं. कित्येक स्पर्धा महेशनं गाजवलेल्या आहेत. 9 धावा दफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये. नजीब मुल्ला ट्रॉफी सारखी मोठी स्पर्धा खेळणारा महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम बावधन आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये लढताना तो पाहायला मिळेल. याच मैदानावरती मागच्या वर्षी तो मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये ठरला होता तो महेश. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. लेफ्ट आर्म पेसर वर्सेस लेफ्ट हँडर बॅटर. बॅटल सातत्यानं रंगताना पाहायला मिळतं. बॅटर त्यावरती निश्चितच डॉमिनेट करतात. पहिला चेंडू आणि सन्मानपूर्वक मैदानामध्ये खेळलाय. एक सिंगल धाव्या चेंडूवरती येते. 5 षटकांपैकी महेश नानगुडेची 2 षटकं जे अतिशय निर्णायक आपल्याला पाहायला मिळतील. भैरवनाथ क्रिकेट क्लब बरेच संघांना मित्रांनो माफ करा भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली या संघानं जर पाहिलं तर मैदानामध्ये टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
चला वेळ वाचवा विनंती आहे. 4 ओव्हरसाठी आपल्याकडे 20 मिनिटांचा कालावधी, याची देखील नोंद घ्या. बोलून दास यार. फुल टॉस बॉल, फुल टॉस वरती सागर तरखुडे ऑन फायर पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सोळा धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिलं दुसरं षटक. पुन्हा एकदा यावेळेस वेग या चेंडूमध्ये भरपूर होता. अगोदरचा चेंडू कमी गतीचा लोअर फुल टॉस, नंतर मात्र षटकार आल्यानंतर थोडासा वेग या चेंडूवरती वाढताना पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. एका सिंगल संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 17 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. सतरा धावा डॉट बॉल मैदानामध्ये त्यांना पाहायला मिळालाय. दरम्यानचा यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा, वेग भरपूर आहे परंतु त्या वेगाला योग्य दिशा देणं ते देखील गरजेचं आहे. वाईट चेंडू पंचांनी कळवलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव धावफलकावरती वाढेल. स्कोर कार्डवरती 18 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेश नानगुडे षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू, विकेट किपर बीट, त्यानंतर बॅकअपचे 2 फिल्डर देखील बीट. पंचांचा इशारा येतोय, 22चा चौकार. नानगुडेकडे खरं तर ते व्हेरिएशन आहे. कमी गतीने देखील तो गोलंदाजी करतो. चेंडू वळवण्याची क्षमता देखील ठेवतो. चेंडू टर्न करण्याची क्षमता देखील त्याच्याकडे आहे. परंतु वेगवान चेंडूंचा जर विचार केला तर वेगवान चेंडू फेकण्यामध्ये माहिर असलेला महेश, त्यावरती मात्र प्रहार. चेंडू जाऊन पोहोचतोय पुन्हा एकदा वाईडिश, लॉंगॉन मध्ये सीमारेषेच्या बाहेर येतोय. अविनाशच्या बॅट मधून षटकार. षटक क्रमांक दुसरं संपले गेले. 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे जे सिद्ध करतात ते. टॉस जिंकून मुगावडे दारावले संघाने निर्णय घेतला प्रथमतः फलंदाजी करण्याचा. आपण घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे पहिल्या 2 ओव्हरमध्ये निश्चितच सिद्ध केलेला आहे. चांगला स्कोर धावफलकावरती पाहायला मिळतोय. 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती आहेत. स्वयंभूसे रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेचं 3रं पर्व आणि या स्पर्धेच्या 2ऱ्या पर्वाचा उपविजेता रनर अप ठरलेला अभिजितदादा दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मैदानावरती आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन स्वराज आलाय. पहिला चेंडू डॉट. तोरणा हॉटेल मटण खानावळचे मॅनेजर सन्माननीय रमेश जी साठे या मान्यवरांचा शुभागमन होतोय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या रमेशजी आपलं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा दिशा 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 इथे खराब आहे. उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. या वाईटच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 29 धावा जे आपण पाहतो स्कोर कार्डवरती. उद्योजक आदरणीय श्रीकांतदा कदम मान्यवरांचं शुभ आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यावेळेस देखील उजव्या एष्टीच्या बाहेर
व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक रोहित शेडावत डाऊन द बॉल. झेल्टी पेल. विकेट नंबर 1 डाऊन. फलंदाज सागर थरकुडे बाद. नवीन फलंदाज अक्षय बलकवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ज्या विकेटची संघाला गरज होती तो विकेट अखेर स्वराज दगडेने मिळवलाय. पहिला चेंडू डॉट होता, तदनंतर लागोपाठचे 2 वाईड बॉल आले, परंतु अचूक टप्प्यावर चेंडू फेकला. बॅटर मजबूर झाला मोठा फटका खेळण्यामध्ये. चेंडूने उंची घेतली, लांबी कमी, आणि तदनंतर रोहित शेडावत चांगला झेल कॅरी करताना पाहायला मिळाले. 30 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्वराज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये चांगले एफर्ट दिले जात आहेत. आपल्या संघासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण धावा रोखताना फिल्डर चांगले एफर्ट देत आहेत. सिंगल येईल. तुषार चिकणे त्या ठिकाणी पाहतोय चांगले एफर्ट देत आहेत. दरम्यान सिंगल धावेल आणि या सिंगल बरोबरच स्कोर पुढे जाईल. 31 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिचच्या चेंडूवरती आक्रमण केलंय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात. साहिलनं टिपलाय कमालीचा झेल. फलंदाज अक्षय बाद. थँक्यू डीजे. सर्व खेळाडूंना मान्यवरांना प्रेक्षकांना सूचना असणार आहे, भोजन कक्षामध्ये भोजन सुरू आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. चविष्ट चवदार भोजन सर्वांसाठी आहे. ज्या टीमची मॅच झालेली आहे त्या टीमच्या खेळाडूंनी विनंती आहे भोजन करून घ्या. भोजनाचं सौजन्य खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे, न्यूली प्लायस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या संपूर्ण कंपनीच्या टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केले जात आहेत. रिव्हर्स स्विच हिट. नवीन फलंदाज तुषार दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट. पुन्हा एकदा डॉट बॉल. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये स्वराज दगडे. थोडासा सूर त्याचा गवसण्याचा झाला पहिल्या काही चेंडूवरती, परंतु मैदानामध्ये चांगलं कमबॅक केलंय. विकेट मिळवतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवलेत, 2 वाईडच्या धावा आहेत, केवळ 1 धाव जी बॅटनं आलेली आहे. हो हो हो, यावेळेस देखील खराब बॉल. उजव्या स्टीच्या बाहेर. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी बातचीत निश्चितच गोलंदाज सोबत करणं गरजेचं असणार आहे का. एक चेंडू शिल्लक आहे. एस्टॅनच्या पाठीमागून सूरज निश्चितच संकेत देत आहेत. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल. स्वराजने निश्चितच चांगलं कामकाज केले, विकेट मिळवलेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिचच्या बॉलवरती आक्रमणाचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 28 होत्या. षटक क्रमांक 3 मध्ये स्वराजनं 2 विकेट मिळवलेत आणि खर्च केलात फक्त 4 धावा. त्यापैकी 3 धावा वाईडच्या आहेत, 1 धाव बॅटनं आलेली आहे. धावफलकावरती 32 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा डाव मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय न्यू गोल्डन क्रिकेटला बहुधन संघाचे अष्टपैलू खेळाडू आशिष कुंभार आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झालेत. मनापासून स्वागत आहे. काल क्वार्टर फायनलचा सामना खरं तर खेळले, जरूर पराभूत झाले, परंतु एक दर्जेदार खेळ न्यू गोल्डन बहुधन संघाकडून पाहायला मिळाला. जाऊ मैदानामध्ये षटक क्रमांक 4 महेश नानगुडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेसचा चेंडू अगदीच उजव्या बाहेरून वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट येतोय. 32 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तमाम मुळशी तालुक्याचं लक्ष खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेकडे आहे ती स्पर्धा आपण पाहतोय स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम तिसरं पर्व. आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा रंगते. तिसऱ्या पर्वामध्ये निश्चितच बक्षिसांची वेगवेगळी आकर्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख बॅटर आपल्या जागेवरती स्थिर उभा आहे. कुठल्याही प्रकारचं पुटवर त्याच्याकडून नाहीये. यष्टांच्या पाठीमागे सूरज जो अगदी विकेटला क्लोज आहे, त्यामुळे निश्चितच बॅटर मात्र कुठल्याही प्रकारची डेअरिंग करत नाही आपला क्रीज सोडून पुढे जाण्याची. त्यामुळेच इथे टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओ हो हो, पुन्हा एकदा यावेळेस लालच दिली जाते फटका खेळण्यासाठी, परंतु कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. लागोपाठचे 4 चेंडू डॉट. मेडन ओव्हरसाठी मित्रांनो स्पोर्ट्स सायकल आहे. पहिल्या मेडन ओव्हरसाठी पाहूया ती पहिली मेडन ओव्हर येईल का. बॅटची कडा यावेळेस. ओ हो हो, सूरज ज्येष्ठांच्या पाठीमागून मोठी चुकी झाली. हा चेंडू मित्रांनो जर डॉट आला असता तर निश्चितच 5 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले असते. शेवटचा चेंडू महेशनं निश्चितच अगदी जीव लावून टाकला असता आणि जरूर डॉट काढला असता. अशा प्रकारचे रिॲक्शन चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळत आहे. बक्षीस देखील मिळवलं असतं आणि आपल्या संघासाठी मुलाचं योगदान देखील खऱ्या अर्थानं महेशनं दिलं. जरूर त्या ठिकाणी अजूनही कामकाज सुरू आहे. 1 धाव खर्च होते. पुन्हा एकदा यष्टांच्या पाठीमागे सूरज केवळ यष्टांच्या पाठीमागे उभा आहे. ज्या कामगिरीची अपेक्षा आहे ती कामगिरी होत नाहीये. 2 चेंडूवरती 2 चुका त्याच्याकडून झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. फक्त आणि फक्त 2 धावा महेशने या ओव्हरमध्ये खर्च केल्या. या अगोदर देखील मित्रांनो अशी सिच्युएशन कित्येकदा आलीत ज्यावेळी 4 चेंडू लागोपाठचे डॉट होतात, 5व्या चेंडूवरती धाव येते, किंवा 5 चेंडू डॉट होतात, 6व्या चेंडूवरती धाव येते. 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी मेडन ओव्हर होता राहिलेली आहे. आणि आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट उमेश वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवरती जो पाहायला मिळेल. 34 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. नुकताच पार पडलेल्या शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये साखळी फेरीतील सामन्यामध्ये निश्चितच तब्बल 8 ते 9 विकेट या गोलंदाजानं साखळी फेरीतील मॅचमध्ये टिपले होते. क्वार्टर फायनलला बावधन संघ पराभूत होताना पाहायला मिळाला, परंतु उमेश वाघमारे या खेळाडूनं प्रभावित खऱ्या अर्थानं केले. अलीकडच्या काळामध्ये निश्चितच आपण पाहतोय. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस उजव्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. चेंडू हवेत. यावेळेस मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. विकेट. शॉर्ट पॉइंट मध्ये आपण पाहतोय चांगला झेल टिपला गेलाय. बॅटरवरती चेंडू प्रॉपर मिळाला झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये मिस टाइम फटका पाहायला मिळाला. फलंदाज बाद.
47 धावा. धफलकावरती आपल्या चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इथे देखील चेंडूच्या खाली. ओ हो उमेश वाघमारे मोठा जल्लोष करत होते. कॅच कॅरी देखील झाला परंतु अंतिम क्षणी निसटला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. योगीराज दगडे आपण पाहतोय बराचसा दूरवरतून मैदानाच्या आतमध्ये चेंडू पर्यंत आले. झेल जरूर त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न. चेंडू निसटला गेलाय. 49 धावा. रिव्हर्स विचिट पुन्हा एकदा फिल्डर गोवर्धन उर्फ गोवी विसले त्या ठिकाणी तैनात आहेत. शॉर्ट पॉइंटला मैदानाच्या आतमध्ये पॉइंट आणि गलिरीच्या मधोमध खरं जी जागा आहे त्या ठिकाणी फिल्डर क्षेत्ररक्षण करतायत गोवर्धन विसले. सिंगल येते. 50 धावा. याचबरोबर धावफलकावरती आपण पाहतोय मुगवडे दारवली संघाच्या नोंदवल्या जात आहेत. 5 चेंडूमध्ये उमेश यांनी 16 धावा खर्च केल्यात. आणि शेवटचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट मिडल झालाय. तेजस कुंभारच्या डोक्यावरून चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय घणाघाती प्रहार षटकार. धावा आहेत ते 56. 57 धाव्यांचं आव्हान अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन या संघाच्या समोर ठेवले. पाहूया दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खरं तर या धावा चेस केल्या जातील की नाही की या धावा रोखल्या जातील ते मात्र दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत. चला लगेचच विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची मुगवडे दारवली टीम. लाईनअपमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये या. लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. दुसऱ्या बाजूने बावधन संघ आपण आपल्या गाडीचे फलंदाज पाठवायचे. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होईल. तुषार गवारे सर आपल्यावर जोडले जात आहेत.
आम्हीच्या आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने तुषार चिकणे, दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे हे दोन फलंदाज दाखल झाले. तर गोलंदाजीच्या मार्कवरती अनिकेत डेरे षटक क्रमांक 1 घेऊन तयार. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. खोलवा टप्प्याचा बॉल महेश नानगुडेच्या बॅट मधून चेंडू करल हवाई सफर आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. महेश ऑन फायर षटकार. दोन षटकार आहेत. अनिकेत डेरेवरती आपण पाहतो प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व खेळाडूंसाठी, आलेल्या सर्व प्रेक्षक राजांसाठी जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. तरी सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी जेवण करून घ्यायचंय. परंतु पुन्हा महेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार. सातही दिवस न्यू लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था या स्पर्धेनिमित्त केली गेली आहे. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. न्यू लाईफ स्पेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो यावेळी कोणत्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धावे 18 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार महेशच्या बॅट पण आलेत. लोअर फुल टॉस यावेळी फटका फसलाय. चेंडूने उंची प्राप्त केली परंतु तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. अफाट प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले गेले परंतु तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 20 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलते. 25 चेंडू आणि 37 धावा. हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बाकी स्ट्राईक ऑन महेश नानगुडे. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू. महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा महेश नानगुडेच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल प्लस हा येतोय षटकार. 6 धावा. षटकार आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान आडव्या बॅटने क्रॉस द बॅट फटका. एक टप्पा गे चेंडू आर पार फरार. सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. आपण या ठिकाणी संपन्न करतोय. कृष्णाबा पानसरे यांच्या शुभ हस्ते आबांना विनंती आहे. आबा या आपल्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. कृष्णाबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. यानंतरच्या सामन्याचा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपल्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 31 धावा. तब्बल 31 धावा आज षटक क्रमांक 1 मध्ये महेश नानगुडेने कुठून काढल्यात. तर आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अजय सर. मॅच बॉल आलाय. अजय दुरकर नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 2 मध्ये आता वापरला जाईल. तर स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वैयक्तिक खेळेल. तुषार चिकणे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पहिल्या चेंडूला फेस जाण्यासाठी तयार आहे. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा. त्याच्यावरती चढवला आक्रमण. चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट. चेहरा षटकार. टॉस जिंकलाय वाळण डोंगरगाव संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
अखूट टप्प्याचा बॉल उसळी घेणारा चेंडू त्याच वेगाने जाऊन पोहोचेल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार 6 धावा. मला तू किती आवडते हे मी तुला शब्द लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. षटक क्रमांक 1 मध्ये महेश नानगुडेने खेळले 3 षटकार लागोपाठच्या 3 चेंडूवरती. षटक क्रमांक 2 मध्ये तुषार महेश सांगतोय तू आता खाली थांब, मी पाहिलंय, आता तू देखील पहा, मी देखील षटकार चौकार खेळू शकतो. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. अजून मैदानाच्या आतमध्ये 22 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज. अगदी एकतर्फी सामना जिंकवण्याचा प्रयत्न आघाडीच्या सलामीचा जोडीचा आपण जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करेल परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी मिळतील धावा 4. येतोय सनसनीत चौकार. त्रियेशाल आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. अखूट टप्प्याचा बॉल उसळी घेणारा चेंडू तशीच उंची घेत जाऊन पोहोचेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये. षटकार. चौकारांची आतिषबाजी. धावेंचा पाऊस इथे मैदानाच्या आतमध्ये पाडलाय. फक्त जुना चेंडू द्या. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहतात. गोलंदाज फक्त चेंडू टाकतायत परंतु फलंदाज प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवतात आणि क्षेत्ररक्षकांना इथे दर्शक बनवून टाकले. प्रेक्षकांना इथे एक चांगला सामना, चांगली फटकेबाजी जी पाहायला मिळते. षटकार मारून जर सामना जिंकवला तर विक्रम भवानी संतोष भाऊकडून प्रत्येकी 500-500 रुपयांचा पारितोषिक आहे. विक्रम भवानी संतोष भाऊ यांच्याकडून प्रत्येकी 500-500 रुपयांचं पारितोषिक. षटकार मारून जर सामना जिंकवला तर 53 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो. विजयासाठी केवळ 4 धाव्यांची गरज. आज जर पाहिलं ना तर प्रत्येक सामन्यामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. प्रथमतः सुरुवात केली आदेश तांगडेने. राजेश तांगडेने ऋतुराज करकर या जोडीने सुरुवात केली. तेच दुसरा डाव देखील आपण पाहिलं. रोशन जोरीचं आक्रमण. आता या सामन्यामध्ये या जोडीचं आक्रमण जे पाहायला मिळतं. यावेळी बॅटचा त्या ठिकाणी एज घेतली आणि एस्टॅनच्या मागे मैदानाच्या आतमध्ये झेल टिपत असताना परत नो बॉल. नो बॉल. संधी मिळाली तिथे नो बॉल. पारितोषिक मात्र कंटिन्यू असणार आहे. चोपन्न धावा स्कोर कार्ड वरती. येणारा पुढील चेंडू फ्रीट. गोलंदाज तयार. अखूट टप्प्याचा बॉल आणि अक्रॉस दी बॅट फटका सजवला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराने MS धोनी स्टाईल सामना संपवलाय आणि सामना जिंकलाय. अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन संघाने विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. हार्ड लक. बुगावडे दारवली.